पारोळ्यातील शिवरे येथे गणेशोत्सवानिमित्त सारंग माध्यमिक विद्यालयात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देण्यात आलेल्या प्रसादातून शाळेतील 70 विद्यार्थी व 4 शिक्षकांना विषबाधा झाली. त्यापैकी 2 विद्यार्थिनींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे पारोळ्यात एकच खळबळ उडाली आहे. शिवरे येथील सारंग माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त भंडाऱ्यात का कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भंडारात डाळ, भात, माठाची भाजी व गुलाबजाम असा मेनू होता. सर्व विद्यार्थ्यांचे जेवण झाल्यानंतर अचानक अनेक विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली. काहींना उलट्याही झाल्याने धावपळ उडाली. विषबाधा झालेल्या 12 ते 15 वयोगटातील एकूण 70 विद्यार्थी व 4 शिक्षकांचाही समावेश आहे. त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तामसवाडी प्राथमिक उपकेंद्राच्या वैद्यकीय पथकांसह शहरातील काही खासगी डॉक्टरांनी देखील विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू केले. उपचारानंतर काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले, तर काही जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, जळगाव.